मागील 2 ते 3 दिवसापासून चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सुंदर आणि अलिबाग तालुक्याचं संपूर्ण लक्ष या स्पर्धेने वेधलेलं आपण पाहिलं. दोन कॅमेऱ्याद्वारे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे, त्यामुळे योग्य ते डिसिजन पंचांना सुद्धा देण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हर पॉवर प्लेची राहणार आहे. त्यासाठी फिल्डिंगची व्यूहरचना सजवली गेलेली आहे. बिहाइंड द विकेट आता तुम्हाला खेळता येणार नाहीये, तिथे घोषित क्षेत्र आहे. मग 2 झेंडे लावलेले आहेत. त्या झेंड्यांच्या मागून जर चेंडू गेला तर घोषित क्षेत्र आणि पुढून चेंडू गेला तर चौकार किंवा षटकार. मुनवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निवडलंय क्षेत्ररक्षण. 2 फिल्डर सजवलेले आहेत. एक फिल्डर आहे लॉंग ऑनला आणि एक फिल्डर कदाचित बॉलिंगसाठी समीर आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल आणि सुनील अशी जोडी मैदानामध्ये आहेत. आता सुनील नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज समीर या ठिकाणी सज्ज होत आहे. राईट हँड वरती विकेटने आजच्या दिवसातील पहिला चेंडू या मॅच मधील सुद्धा. पहिला चेंडू आकाशामध्ये गेलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला. फलंदाज पहिल्या चेंडूवर होतोय बाद. तंबूच्या दिशेला मार्गस्थ. फटका फसला. पहिला चेंडू त्यावर आक्रमक पवित्र अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेला, परंतु बॅटची अपर एज घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या पुरेपूर हातामध्ये गेला. त्यांनी कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि फलंदाजाला पहिला चेंडू वर करण्यात बाद होऊन माघारी परतावं लागलंय. 4 ओव्हरची मॅच आहे. 24 चेंडूंचा सामना करायचा आहे. जोपर्यंत सुनीलला स्ट्राईक मिळणार नाही तोपर्यंत धावा येणार नाही. या सर्व गोष्टींची पडताळणी आता करावी लागेल. निखिल पहिल्या चेंडूवर कॉट आउट होऊन माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये विवेक आलाय. आता विवेकला थोडासा थांबून खेळावं लागेल. कदाचित स्ट्राईक रोटेशन यावर फार लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण क्रिकेटचा हा खेळ कदाचित आता मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु क्रिकेटचं बेसिक्स हे सांगतं की स्ट्राईक रोटेशन अलॉंग द कार्पेट चेंडू खेळा, थोडासा सेटल व्हा अकॉर्डिंग टू कंडिशन कशा पद्धतीच्या आहेत त्यांचा थोडासा आढावा घ्या आणि त्यानंतर मोठे मोठे फटके मारण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तयार व्हा. विवेक फलंदाजीसाठी आलेले आहेत. मुनवली संघ थोडासा लेट आला, परंतु थेट सुरुवात खूप चांगली झालेली आहे या मॅचमध्ये. आजच्या दिवसामध्ये यासिन मर्चंट सर थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण भारताचा बुलंद आवाज, कारण गेल्या वर्षी च्या मोसमामध्ये कोलकातामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी समालोचन केलं आणि यासिन सर कदाचित काल बागदांडा येथे टुर्नामेंटला होते, त्यामुळे थोडेसे लेट पोहोचणार आहेत. पहिला चेंडू, दुसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याला कव्हर सीझनमध्ये खेळायचा होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळला होता. या अनुषंगाने फलंदाजाने कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला. विकेट किपरच्या जवळून चेंडू फरार झाला घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्येचा श्री गणेशा 1 लॉस अपॉन विकेट. हा फटका चांगला आहे. 30 यार्ड सर्कल पार जरूर केलंय, परंतु क्षेत्ररक्षकाने कमालीची धाव घेतली होती. त्यामुळेच इथे आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये करायचं असेल तर पहिली धाव फास्ट घ्या, तिथे पहा आणि इशाऱ्यांमध्ये तुम्ही ती धाव कंप्लीट करा. अशा पद्धतीचं चित्र आपण मैदानामध्ये पाहिलंय. धावसंख्या 3 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 2ही पंच हे गावातील आहेत. त्यामुळे आज एक व्हाईट जर्सी घालून त्या ठिकाणी अंपायरची भूमिका बजावत आहेत आणि खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. अक्षय कदम मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हरती विकेटने यावेळचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे मिळेल फक्त सिंगल. डबलने धावसंख्येला थोडंसं चालना दिली जात आहे.
सुनील आले, त्यामुळे मोठे मोठे स्ट्रोक किंवा या ओव्हरमध्ये कदाचित संयमी भूमिका त्यांच्याकडून पाहायला मिळू शकते, कारण गोलंदाज फलंदाजांवर हावी झालाय आणि यामुळेच का होईना कदाचित संयमी भूमिका. फटका चांगला आहे, इथे मात्र आपण पाहिलं जस्ट मिस. बॅट आणि पॅड याच्यामध्ये जी गॅप होती तिथे गोलंदाजाने टाकलेला यॉर्कर चेंडू फलंदाजाला पूर्णतः बुचकाळ्यात टाकला, संभ्रमात टाकला आणि इथे मात्र फलंदाज थोडक्यात बचावले. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक होते परंतु स्टार्ट घेतलेला नाहीये आणि त्यामुळेच हा चेंडू जमीनदोस्त झाला. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये साई झारखंड ब संघ आयोजक संघ आहे आणि आज त्यांच्याच आयोजनामध्ये त्यांना खेळायचं आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर मुनवली संघ साई झारखंड ब संघावर थोडासा हावी होताना पाहायला मिळते. आता पॉवर प्लेचा जो रिस्ट्रिक्शन होतं, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन, ते आता ओपन झालेलं आहे. आता फिल्डिंगची सजावट पाहूया कशा पद्धतीची सजवली जाते. प्रतीक गोलंदाजीसाठी आलाय. विकेट कीपर, गोलंदाज, कॅप्टन हे 3 खेळाडू क्रिकेटच्या खेळामध्ये फिल्डिंग लावत असतात. मग गोलंदाज कशा रीतीने आता गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याला थोडासा आतमध्ये आणलाय. त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. प्रतीकचा पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, बिहाइंड द विकेट चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. धाव मिळेल 1. धावसंख्येत 1 ने वाढ. घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. सिंगल. सुनीलच्या पाठमधून अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. गोलंदाजाने मागील ओव्हरमध्ये चांगली कमाल केली होती. कालच्या दिवसामध्ये जर तुम्ही श्रेयस कदमची बॅटिंग पाहिली असाल तर नक्कीच तुम्हाला आठवलं असेल, कारण बांगदाडना सगळं त्यांच्यावर थोडासा हावी होत होता. त्यानंतर वेगळा ट्रान्स घेतला आणि 2 ते 3 लगातार षटकार त्याने जरूर मारले होते. यावेळी बॅटची कडा घेऊन स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला होता, लाईनमध्ये आले होते, परंतु क्रॉस बॅटेड फटका खेळणं पडलं असतं महागात, परंतु थोडक्यात बचावले. पुन्हा एकदा एकेरी धाव घोषित क्षेत्रामध्ये. शांत आणि संयमी भूमिका या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु सुनील हे असे फलंदाज आहेत जे कोणत्याही क्षणी आपला आक्रमक पवित्र अप्लाय करू शकतात. जरूर या ठिकाणी मोठा फटका खेळलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. यावेळी कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज सुनील यावेळी माघारी परत आहेत. कम ऑन डीजे मास्टर. झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, कारण साई झारखंड ब संघ आजचा दिवस सुरुवातीच्या आधी इथे येऊन थोडेसे प्रॅक्टिस करत होते, परंतु प्रॅक्टिस करत असताना त्यांनी केलेला खेळ आणि मॅच मध्ये चालू असलेला त्यांचा खेळ फार वेगळा पाहायला मिळतोय. मैदानामध्ये करण आलाय फलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल, परंतु सरळ बॅटने खेळायचा का प्रयत्न केला या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाईल, कारण 2 विकेट्स पडलेले आहेत. आता बाजू सांभाळायची आहे, जबाबदारी सांभाळायची आहे, रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळायची आहे. ज्या पद्धतीने एखादा पुरुष घरामध्ये ज्या पद्धतीने घराचं सर्व खर्च पाहत असतो, घराची पूर्णतः जबाबदारी घेत असतो, तशा पद्धतीची जबाबदारी आता करणला घ्यायची आहे. करणचा खेळलेला हा फटका तिथे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये होते, त्यांच्या जरूर हातामध्ये गेलाय. ज्याने पहिला चेंडूवर एक कॅच पकडली होती त्यांच्याच हातामध्ये गेलाय. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या 8 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कंजूसीने गोलंदाजी चाललेली आहे मुनवली संघाची. यावेळचा हा बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा होता. प्रत्येक फलंदाज जो येतोय तो आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्रिकेटमध्ये सिंगल डबल जर घेतल्या गेल्या तर गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करता येऊ शकतं. हे टेस्ट क्रिकेटने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने राहुल द्रविड सर 10 ते 12 चेंडू खेळले तर समोरील संघाला त्या घाम फुटायचा, आणि आताच्या काळामध्ये 2 ते 3 षटकार मारले तर गोलंदाजाला घाम सुटतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या
या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. क्रिकेटचं बेसिक्स काय सांगतं, फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन कशा पद्धतीची आहे, फिल्डिंगची सजावट कशा पद्धतीची आहे, बॉलर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, त्याचे व्हेरिएशन ओळखायचे असेल तर काय करावं लागेल, फिल्डिंग कशा पद्धतीची सजवलेली आहे, या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक नंबर 3 प्रगतीपथावर. फुलटॉस बॉल मिस केलाय. तोहफा दिया था, उसे कबूल करना चाहते थे पर नाकाम हुए. याचंच कारण म्हणजे काय, संघाच्या खेम्यामध्ये निराशा आहे. टाळ्यांचा कडकडाट जर करायचा असेल तर एखादा चौकार, एखादा षटकार हा मारावाच लागेल. आता ती वेळ आलेली आहे, आता थांबायचं नाहीये. यावेळचा हा बॉल चांगला खेळलाय मिड विकेट सीझन मध्ये अलॉंग द कार्पेट, परंतु क्षेत्ररक्षकाने कमालीने या ठिकाणी फिल्डिंग केले, परंतु थ्रो फेकत असताना ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, फलंदाज करण माघारी परततायत. दोन बॉल झालेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेला गोलंदाज कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आले स्ट्राईक एंडला तन्मय, नॉन स्ट्राईक एंडला. यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा जोरकश प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचं मिलन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं नाहीये, त्यामुळे मिळालेली सिंगल धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ करून देते. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 11 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडला आलेला नवीन फलंदाज तन्मय हा सुद्धा खूप चांगल्या रीतीने फलंदाजी करू शकतो. स्टायलिश फलंदाज आहे आणि त्याची स्टायलिश फलंदाजी आता त्याच्या संघाला गरजेची आहे. परंतु पुन्हा एकदा ज्या पद्धतीने तुम्ही फलंदाजीमध्ये तुमचा बॅटिंग ट्रान्स घेता, आता अक्षय कदमला त्याच्या संघासमोर सोबत पुन्हा एकदा जॉईन व्हावं लागेल ही मॅच संपल्यानंतर, की क्रिकेटचा खेळ कशा पद्धतीने खेळला जातो, शॉट कशा पद्धतीने खेळले जातात, या गोष्टी आता शिकवाव्या लागतील. यावेळचा हा बॉल बॅटच्या कडेला लागला. पुन्हा एकदा विकेट किपर त्या चेंडूखाली धावला. पुन्हा एकदा सिंगल, सिंगल डबल, थेंबे थेंबे तळेसाचे. आता कदाचित रणनीती सुद्धा वेगळ्या पद्धतीची असू शकेल, की चौकार षटकार येत नाही तर सिंगल डबलवर जास्त लक्ष केंद्रित करा. चौथ्या ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक आले तर 30 धावसंख्येपर्यंत कसं बसं पोचायचं आणि समोरील संघ जो फलंदाजीसाठी आपल्यासमोर खेळत आहे त्याला कमीत कमी धावांवर रोखायचं आणि ही मॅच आपण जिंकायची. रणनीती वेगळ्या पद्धतीच्या असतात. कुणालची रणनीती कशा पद्धतीची आहे. यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि हा नॅचरल स्विंग. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इनिंग ब्रेक 3 ओव्हर झाल्यात. इनिंग ब्रेक होण्यासाठी 1 ओव्हरचा अवधी बाकी आहे. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहावं लागेल. युवराज सिंगचा जर्सी नंबर आपण पाहतोय. 1999 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 75 धावांची खेळी केल्यानंतर भारतीय संघामध्ये त्यांनी आपलं त्या ठिकाणी नाव निश्चित केलं. त्यानंतर 2003चा वर्ल्ड कप, 2001चा चॅम्पियन ट्रॉफी यामध्ये केलेली कमाल, 2007च्या विश्वचषकामध्ये ब्रॉडच्या विरोधात 6 चेंडू 6 षटकार, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यामध्ये त्याला समजलं की तो कॅन्सरग्रस्त आहे, तरी सुद्धा त्या मॅचमध्ये त्यांनी सेंचुरी लगावली आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला. चौथी ओव्हर चालू झाली आणि गोलंदाज आल्या आल्या पुन्हा एकदा फलंदाजावर हावी होताना पाहायला मिळतात. हिंदीमध्ये म्हटलं जातं ना, बिलकुल जड में यॉर्कर चेंडू बुंधा मारला. अशा बऱ्याच शब्दांचा अवलंब आता करावा लागेल, कारण गोलंदाजाने तशा पद्धतीचा चेंडू टाकलाय. या विकेटवर गरजेचं काय आहे, स्लोअर वन चेंडू खूप फायदेशीर साबित होऊ शकतात. हे मागील 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि तशाच पद्धतीचं चित्र गोलंदाज सुद्धा फलंदाजांना दाखवतायत आणि बुचकाळ्यात सुद्धा टाकतायत. हा लेग कटर पद्धतीचा चेंडू, आसमानी फटका, तुफानी फटका, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, 6 रन, सीमारेषा पार.
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. फटका खूप चांगला होता. आता दिशाहीन गोलंदाजी, प्रेशर, दबाव, दडपण, मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली. कारण फलंदाजाने छोटा पॅकेट बडा धमाका, बड विकेट रिझन मध्ये षटकार ठोकल्यानंतर धावसंख्येला थोडासा चालना देण्याचा प्रयत्न केला. 20 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक टाकत असताना गोलंदाज सज्ज. यावेळी सुद्धा हा चेंडू यॉर्कर बनवलाय. आता हाही खेळ कशा पद्धतीचा होता. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालाय. स्लॉगिंग ओव्हर आहे, त्या ओव्हरमध्ये धावा येणं हे बंधनकारक होतं. आतापर्यंत 7-8 धावा आलेल्या आहेत एक वाईडची धाव पकडून. पाहूयात काय घडतंय. तन्मय फलंदाजीसाठी फुलटॉस बॉल, मिळाली संधी, संधीचं केलंय सोनं. नव्हे तर पॅरिस, आणि हा फटका सीमारेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. मिळत नव्हती तर संधी स्वतःने मिळवली आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या वेळचा हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजावर पूर्णतः दबाव आलाय. वाईड लाईनवर चेंडू टाकला आणि तो चेंडू अनएक्सपेक्टेड वळला. गोलंदाज सुद्धा संभ्रमात झाले आणि थोडेसे अचंबित झाले आणि यावेळी या चेंडूवर मिळाली अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झाला. 27 धावा. अजूनही बरे 2 ते 3 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्झिक्युशन चांगलं झालेलं नाहीये. कदाचित 2 धावेमध्ये या चेंडूचं कन्व्हर्जन होऊ शकेल. फलंदाज थकलेत आणि तिथे मात्र स्ट्राईक एंडला रनआउट स्वरूपात बाद. कमॉन डीजे मास्टर. क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग. मैदानामध्ये येत असताना प्रतिस्पर्धी संघाविरोधात तुम्ही कशा पद्धतीची रणनीती आखता आणि ती रणनीती यशस्वी सुद्धा कशा पद्धतीने करता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. यावेळी क्षेत्ररक्षकाने कमालीची धाव घेतली, त्या चेंडूला अडवलं आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ही स्पर्धा धावण्याची नाहीये, क्रिकेटची आहे. आणि या धावपळीमध्ये एक फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या सत्राची समाप्ती सुद्धा झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 29. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे पूर्ण 30 धावा या मुनवली संघाला बनवावे लागतील. इनिंग ब्रेकमध्ये पुन्हा एकदा स्ट्रॅटेजीमध्ये बदल होईल आणि तोपर्यंत आपण वळूयात डीजे मास्टरकडे. बडा विरुद्ध बापदेव बहिरोळे
या दोनही संघांना मी पहिला आणि अंतिम कॉल देत आहे की लगेचच मैदानामध्ये तुम्ही उपस्थित व्हा. पहिला सामना हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. दुसऱ्या सत्राकडे आपण लगेचच वळणार आहोत, जिथे जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 30 धावांचं आव्हान असणार आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय. साई क्रीडा मंडळ झारखंड आयोजित ही स्पर्धा आहे आणि ही संपूर्ण स्पर्धा मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे टी शर्ट साई झारखंड या संघाने परिधान केलेले आहेत. अतिशय सुंदर टी शर्ट आहे, चांगली या ठिकाणी त्या टी शर्टमध्ये क्वालिटी आहे. आणि हे जर टी शर्ट तुम्हाला हवे असतील तर यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही तिथे लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही टी शर्ट खरेदी सुद्धा करू शकता. तुम्हाला जर टी शर्ट आवडत असेल तर अलिबागमध्ये बरेचसे मयूर स्पोर्ट्सचे शॉप आहेत, त्या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि जरूर हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण आपल्या विभागातील हे चॅनल आहे आणि त्याला सहकार्य करणं, सपोर्ट करणं, पाठबळ देणं हे फार गरजेचं आहे. 30 धावा 24 चेंडूंमध्ये आवश्यक आहेत. मुनवली संघ आता फलंदाजीसाठी आलाय. मला असं वाटतं स्ट्राईक एंडला प्रतीक आहे, नॉन स्ट्राईक एंडला समीर आहे. तर 30 धावा 24 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने, कशा रीतीने, कोणत्या अनुषंगाने बनवल्या जातील, पॉवर प्लेचा फायदा घेता येईल का, गोलंदाज की फलंदाज हावी होणार हे पाहावं लागेल. टॉस करण्यासाठी परुडपाडा आणि बैरोळे संघ चला इथे उपस्थित व्हा. गोलंदाज सज्ज, राईट हँड वरती विकेट. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. अपील चांगला झाला. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. अपील बऱ्याच कारणासाठी घेतले जातात. कदाचित वाईड वाचवण्यासाठी घेतला जातो. फलंदाजाचा जो कॉन्फिडन्स असतो तो थोडासा घायाळ करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता हा अपील हा वाईड वाचवण्यासाठी कदाचित असू शकेल. बॅकफूटला जाऊन कट केलाय. घोषित क्षेत्रामध्ये पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झाले. मागील पहिला चेंडू जर आपण पाहिला पूर्णतः वाईड लाईनवर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वाईड लाईनच्या अलीकडून चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेला होता. हा चेंडू सुद्धा तशाच पद्धतीची लाईन होती, परंतु फलंदाजाने त्या चेंडूला बॅकफूटला जाऊन कट केलं. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. यावेळी रडारमध्ये आला, आकाशामध्ये गेलाय. पुन्हा एकदा घोषित क्षेत्र निवडलंय आणि धावसंख्येत पुन्हा एकदा एक निवड. सिंगल डबलवर जास्त विश्वास प्रतीक दाखवतोय. समीर नॉन स्ट्राईक एंडला येतोय. प्रत्येक चेंडूवर बातचीत त्या दोघांमध्ये होते. कानमंत्र दिला जातोय. स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला जाऊ शकतो कदाचित, परंतु आता जे चाललेलं आहे दोनही संघाचं सेकंड इनिंगमध्ये योग्य चाललेलं आहे. टॉससाठी दोनही कॅप्टन इथे आलेले आहेत. आमचे या मंडळाचे सदस्य या ठिकाणी तिथे टॉस करत आहेत. श्री गणेश परुरपाडा आणि बहिरोळे संघ या दोन संघादरम्यान त्या ठिकाणी टॉस होणार आहे. 4 ओव्हरची मॅच राहणार आहे ती सुद्धा. आजचा दिवस अंतिम दिवस आहे. पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे वळणार आहोत, जिथे गोलंदाज सज्ज झालेत. मागील 2 चेंडूंवर 2 धावा त्याने खर्च केलेत. मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. कदाचित विकेटचं पतन होऊ शकेल. प्रत्येकला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. कमॉन डीजे मास्टर. शॉट में नहीं था दम, इसलिए गेंद गया नहीं, मॅक्सिमम गेली आहे. कारण शॉट मध्ये दम नव्हता. आणि डीजे मास्टर सुद्धा सांगतायत की पाहुणे जेवलात काय, की सकाळीची न्याहारी, सकाळीची भाकरी किंवा सकाळचा नाश्ता कदाचित हा फलंदाज करून आला नसावा, परंतु गोलंदाजाची कमाल खूप चांगल्या पद्धतीची होती. यावेळेचा टप्पा चेंज केला. ज्या पद्धतीचा चेंडू लेंथवर टाकला आणि स्लोअर वन टाकला, हळूवार पद्धतीने विकेटवर टाकला आणि सिमेंटच्या विकेटवर थोडासा बाउन्स त्याला प्राप्त झाला आणि प्रतीकला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी धाडलं सुद्धा. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने कमालीची कॅच पकडली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय निकेश, त्याला सुद्धा आता थोडंसं थांबावं लागेल.
हलक्या हाताने खेळून काढलाय, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीची आहे. या कारणास्तव ही धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ झाली. धावसंख्या झालेली आहे ते 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अशाच पद्धतीची परिस्थिती झारखंड संघाची सुद्धा होती, कारण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कदाचित 5 धावा असू शकतील. 5 धावा 1 विकेट होती आणि तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकद असते आणि परिस्थिती हँडल, सिच्युएशन हँडल करणं जर तुम्हाला जमलं तर तुम्ही क्रिकेटचा खेळ जिंकू शकता. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, 3 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र कमबॅक करून दिलाय. प्रत्येक गोलंदाजाचा यूज कशा पद्धतीने सुनील यांच्या माध्यमातून केला जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आता शॉर्टेस्ट टीम मीटिंग तिथे घेतली जाणार आहे, परंतु मी पंचांना विनंती सुद्धा करेन की अशा पद्धतीच्या टीम मीटिंग्स तुम्ही अलाव करू नका, कारण फायनल डे आहे. यापुढील होणारा सामना परुरपाडा विरुद्ध बहिरोळे, श्री गणेश परुरपाडा आणि बापदेव बहिरोळे या 2 संघादरम्यान हा सामना होणार आहे. तर टॉस सुद्धा झालेला असेल तर दोनही संघांना पुन्हा एकदा बहिरोळे संघाने टॉस जिंकलेला आहे. जो काही डिसिजन असेल ही मॅच संपल्यानंतर लगेच त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. चालू सामन्याकडे वळतोय. साई क्रीडा मंडळ आयोजित झारखंड संघाचं हे आयोजन आपण पाहतोय आणि याच आयोजनामध्ये त्यांच्याच गावचा ब संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा अडचणी आहे. अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात. राम वनवासाला कशाला गेले असते, कृष्ण कारावासात कशाला गेले असते आणि आज जरूर सुट्टीचा दिवस आहे, परंतु तुम्ही आणि आम्ही कामाला कशाला गेलो असतो. तर या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक चालू असताना यावेळचा हा बॉल बॅटची कडा घेऊन विकेट किपर सुनीलच्या हातामध्ये. विकेटचं पतन, मुनवली संघाला लागलेला हा दुसरा हादरा, दुसरा धक्का. कमॉन डीजे मास्टर. So elegant, so beautiful, just looking like wow. wow. चेंडू सुद्धा तशाच पद्धतीचा होता. पडल्यानंतर बॅटच्या कडेला लागला. आउटसाइड ऑफ स्टंपच्या चेंडूला खेचून मारायचं होतं ऑन साइडला आणि ते खेचाखेचीमध्ये फलंदाज बाद झालेत, स्वास्थ्यामध्ये बाद झालेत. निकेश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेच जरूर. आता एनर्जेटिक वातावरण आहे साई झारखंड ब संघाच्या खेम्यामध्ये सुद्धा आणि मैदानामध्ये सुद्धा. फिल्डिंग करत असताना आता त्यांची हालचाल पहा. प्रत्येक खेळाडूची अंडरस्टँडिंग, बॉडी लँग्वेज ही बदललेली पाहायला मिळते. आता डावखुरा फलंदाज आलेला आहे. या वाऱ्याचा आढावा त्याला घ्यायला लागेल. वारा कुठे वाहतोय आणि तशा पद्धतीने आता चेंडू मारावा लागेल बॅटच्या जवळून, परंतु बॅटला स्पर्श न होता विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये लाईन मध्ये आले, परंतु त्या रुळावरून गाडी त्यांनी चालवली नाही असंच म्हणावं लागेल. आणि इथे मात्र कमबॅक करून दाखवलेला आहे. कमबॅक अशा पद्धतीने असत, कारण पुरंदरचा तह झाला होता तेव्हा स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजेला किल्ले द्यावे लागले होते. तेव्हा स्वराज्यामध्ये फक्त 9 किल्ले शिल्लक होते आणि तब्बल 16 वर्षांनी 365 किंवा 361 किल्ले जिंकले. हा इतिहास आहे. मग त्या इतिहासावर चालत असताना आपण काय करू शकतो? आता रिवर्स फ्लिपचा अटेम्प्ट. अगर सीधी उंगली से घी ना निकली तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तरच तो घी किंवा तो तूप आपल्या हातामध्ये येऊ शकतो. आणि पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला, तिथे मात्र संभ्रमामध्ये अडकलेला फलंदाज अजून संभ्रमित फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकलाय असंच म्हणावं लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा खूप चांगला आहे. मार्गदर्शन, कानमंत्र याचा वापर पुरेपूर करताना पाहायला मिळतंय. गोलंदाज राजासारखी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मागील काही चेंडू टाकले त्यावर 1 विकेट प्राप्त केले आणि कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये. खूप चांगला कमबॅक राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाज राज. पुन्हा एकदा यावेळी घडलंय काय मैदानामध्ये, विकेटचं पतन झालंय. महत्वाची बाजू काय असेल साई झारखंड ब संघासाठी की 5ही चेंडूवर कोणती धाव आलेली नाहीये आणि 2 फलंदाज माघारी परतलेत. कमॉन डीचे मास्टर.
डीजे मास्टर मैदानामध्ये दुसऱ्या सत्राचा पहिल्या मॅचचा खेळ चालू आहे, जिथे दुसरं षटक ऑलमोस्ट संपलेलं आहे. एक चेंडू बाकी आहे. तिथे धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होते 3 धावा, परंतु विकेट चेंज झालेले आहेत. 3 धावा 3 विकेट्स. साई झलकंड ब संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण या खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दाखवलेला आहे. अंतिम षटकामध्ये आलेले ते 2 षटकार कदाचित या सामन्याला कलाटणी देऊ शकतील असं वाटलं होतं, आणि तसंच घडताना पाहायला मिळतंय. यावेळचा हा बॉल घोषित क्षेत्रामध्ये जातोय. मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल. जी ओव्हर कंजूस चालली होती, निर्धाव चालली होती, त्या ओव्हरमध्ये घेतली गेली 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 26 धावांचं आव्हान आहे. रिक्वायर रन रेट वाढलेला आहे. हृदयाचे ठोके वाढत चाललेले आहेत. आता दबाव, दडपण, प्रेशर, मानसिक परिस्थितीमध्ये या ठिकाणी चलबिचल पाहायला मिळते, आणि या चलबिचलीच्या सामन्यामध्ये कोणता संघ भारी पडेल हे देखील पाहावं लागेल, कारण अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जरूर दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या 12 चेंडूंमध्ये साई झालकंड ब संघ हावी झालेला आहे, परंतु येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कदाचित फलंदाज हावी होऊ शकतात. एक महत्त्वाचा फलंदाज स्ट्राईक एंडला उभा आहे. नाव असेल समीर. नाम तो सभी ने सुना होगा. तर समीरने षटकार मारला तर गोलमाल पिक्चर मधला फेमस डायलॉग त्याच्यासाठी वापरेन. करण गोलंदाजीसाठी आलाय. पारस आणि राजची जोडी मैदानामध्ये आहे. करण आता कशा पद्धतीने करण गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करतोय. मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तन्मय आलाय. विकेटचा पतन, महत्वाचा मोहरा त्यांच्या हाती लागलाय. बिग विकेट डाऊन. तर बघा, आमचे डीजे मास्टर थोडेसे, आज संडेचा दिवस आहे त्यामुळे थोडासा फन, मजा आणि थोडेसे जोक्स आणण्याचा प्रयत्न करतात. विकेट आल्यानंतर या ठिकाणी ज्या गाण्याच्या रील्स खूप जास्त बनवल्या जातात असे गाणी वाजवण्याचा प्रयत्न करतात. आमच्या खेळाडूंना सुद्धा थोडेसे मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात, एनर्जेटिक करण्याचा प्रयत्न करतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, जिथे धावसंख्या खूप कमी आहे. जास्त धावा आवश्यक आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आता मात्र इथे काय घडलंय पहा. आता कॅच घेताना प्रयत्न कशा पद्धतीने झालेत. देवाला नमन केलं, हात फैलावले, परंतु हात फैलावलेले असताना क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. फलंदाजाला मिळाले जीवनदान. धावसंख्येत 2 ने वाढ. बॅकफुटला जाऊन या चेंडूवर कव्हर रिजन मध्ये मोठा पंच करायचा होता, मोठा ड्राईव्ह करायचा होता, परंतु त्यामध्ये अपयश आलंय. अपयश येत आहेत. चुका करा, परंतु ती चूक वारंवार करू नका असं म्हटलं जातं. चुकतो तो माणूस. एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, दूसरी बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करता है उसे पाकिस्तान कहते हैं असं नेहमी म्हटलं जातं. बघूया इथे काय घडते. शॉट चांगला आहे, शॉट मध्ये वजन आहे, परंतु ताकदीने मारलेला हा फटका छोट्या क्षेत्ररक्षकाने अतिशय कमालीने अडवला. बुद्धीचा वापर केला. कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचत असताना त्याला समजलं की आपण चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या बॉडीने चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा वाचवल्या. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कमालीची गोलंदाजी, हुशारीने गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज करण करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर कॅच ड्रॉप झाल्यानंतर फलंदाज दोन दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला. धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू, एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. दिशाहीन गोलंदाजी. मौसम असताना, गरज नसताना वाईट बॉलचा इशारा पंचांना देणं भाग पाडलाय. धावीत आलेली आहे अवांतर, कारण पंचांनी 2 हात समांतर केले होते. धावत संख्येमध्ये बदल झालाय. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 7 बॉल 19 रन्स नीड टू विन फॉर टीम मुनवली
व्हॉट विल बी हॅपन इन लास्ट डिलिव्हरी. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षकाने वेल जज केलाय आणि तिथे मात्र फलंदाजाला माघारी परतवलाय. कम ऑन डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण भारताचं आराध्य दैवत. भारतामध्ये जो इतिहास आपल्याला लहानपणापासून शिकवला गेला तो अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे कापली इथपर्यंत आपल्याला इतिहास समजावला गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कशा पद्धतीने शेतीची पद्धत होती, कशा पद्धतीने ते शेतकऱ्यांना ट्रीट करायचे, स्त्रियांचा आदर कशा पद्धतीने व्हायचा, स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीने कार्यकाळ चालायचा, कारभार चालायचा तो कशा पद्धतीचा होता, हा आपल्याला कधीच शिकवला गेला नाहीये. तर या चुका कोणाच्या, या गोष्टी आपल्याला सुद्धा आता समजून घ्यावा लागेल. थोडासा इतिहास वाचला आपण तर या गोष्टी आपल्याला समजू शकतात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय मनीष गोलंदाजीसाठी आलाय. 19 धावांची आवश्यकता असणार आहे 6 चेंडूंमध्ये. आता ज्या पद्धतीने सुनीलने ज्या सर्व गोलंदाजांना कानमंत्र दिला होता त्यावर चांगली गोलंदाजी केली गेलेली आहे. ऑफकटर पद्धतीचा चेंडू, एक वेगळी ॲक्शन आहे, संभ्रमित करणारी ॲक्शन आहे, अचंबित करणारी ॲक्शन आहे, सरप्राईज करणारी ॲक्शन आहे. गोलंदाज चालत येतोय की धावत येतोय या संभ्रमामध्ये अडकलेला फलंदाज चेंडू मारण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा गोलंदाजाने बॅक ऑफ द हँड स्लोअर 1 चेंडू टाकला. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटक्यामध्ये ताकद आहे, फटक्यामध्ये वजन आहे, त्यामुळेच मिळतील अर्धा डझन धावा. चेंडू सीमारेषा पार षटकार. सो मच. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहेत. यासिन मर्चंट सर आमच्यासोबत जॉईन होत आहेत, त्यांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये वेलकम करतोय, कारण मागील संपूर्ण दिवस ही स्पर्धा कव्हरेज करण्याचं ते काम करतायत आणि आमचे सुद्धा गुरु आहेत, प्रत्येक वेळेला आम्हाला सुद्धा मार्गदर्शित करत असतात. आता मार्गदर्शनाची गरज खरं तर गोलंदाजाला आहे आणि ते मार्गदर्शन दिलं गेलेलं आहे. काय घडेल? शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू रडारमध्ये आला होता, फलंदाज लाईनमध्ये सुद्धा आले होते, परंतु पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला, उडला, उसळी घेतली आणि फलंदाजाच्या बॉडीवर आदळला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली असताना 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या आवश्यक असणार आहे ती आतापर्यंत 3 चेंडू 13 धावा. नो बॉल. हो हो हो. आता पंच नो बॉल कसला आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. फ्रंट फुटचा नो बॉल. हमें तो अपनों ने लूटा उनमें कहा दम था, ये पैर भी जहां पड़ा वहां चूना कम था. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. मग आता फलंदाजाला डोळे उघडावे लागतील, बॅटचा फेस ओपन करावं लागेल, गोलंदाजाच्या गोलंदाजीकडे थोडासा जवळून पाहावं लागेल. फ्री हिटची संधी मिळालेली आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. या धावा बनवल्या जाऊ शकतात. काय घडेल या सामन्यामध्ये? हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय घोषित क्षेत्रामध्ये. हृदयाचे ठोके तीव्र झाले होते, ठोके धक 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 वाजायला लागले होते आणि तेव्हा चेंडूने घेतलेलं वळण घोषित क्षेत्रामध्ये गेलं. फुल टॉस बॉल होता आणि तो चेंडू थोडासा वाकून मारला असता तर स्क्वेअर ऑफ द विकेट गेला असता, परंतु स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये आलेलं अपयश कदाचित फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मॅच खेचून गेली असेल सुद्धा. दिशाहीन गोलंदाजी. इथे मात्र एक एक्स्ट्रा धाव. 1+1 इज इक्वल टू 2. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील चोरण्याचा प्रयत्न करतायत. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास.
परिस्थिती आता हाताळावी लागेल. जे समीकरण मैदानामध्ये उपस्थित आहे, दुसऱ्या फेरीमध्ये जायचं असेल तर एका संघाला ते पार करावं लागेल आणि एका संघाला ते समीकरण रोखावं लागेल. आता आपण पाहतोय 21 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज झालाय मनीष. ज्या पद्धतीने एक मूवी आला होता त्यामध्ये फेमस डायलॉग होता ना, आय एम अ वॉच मैकेनिक मेरे लिए आम बात है. तर हा चेंडू सुद्धा या मनीषने तशाच पद्धतीचा टाकला की 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे, परंतु एखादा चांगला चेंडू टाकणं ही माझ्यासाठी साधी गोष्ट आहे आणि तशा पद्धतीने त्याने फुलटॉस चेंडू टाकला. कदाचित ही मॅच मुनवली संघाच्या हातातून गेलेली आहे. धावसंख्या 22 झालेली आहे, त्यामुळे जिंकण्यासाठी 1 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. आता एखादा मोठा किंवा प्रहार आला तरी सुद्धा मॅच जिंकली जाऊ शकत नाही आणि हा चेंडू निर्धाव. जिंकलेला संघ साई झालखंड ब संघ खऱ्या अर्थाने खूप चांगलं कमबॅक करून दिलं. 30 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये जे या ठिकाणी दबाव क्रिएट केला, दबाव प्रस्थापित केला प्रतिस्पर्धी संघ मुनवली संघावर आणि त्यामुळेच त्यांनी या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं आणि हा सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तर बहिरोळे संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे यापुढील होणारा सामना. त्यामुळे बहिरोळे संघाचा जो काही डिसिजन असेल त्या डिसिजनची अंमलबजावणी जरूर करायची आहे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 चेंडू निर्धाव टाकले, त्यामध्ये 2 विकेट्स त्याने मिळवल्या, 1 धाव खर्च केली, असा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राज ठरतोय. राजला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. खूप चांगलं वातावरण आहे, वारा थोडासा वाहताना पाहायला मिळतोय. सुसज्ज असं स्टेज आहे. मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण स्पर्धा केली जात आहे आणि खूप मजा येते इथे समालोचन करण्याची. आज यासिन सर सुद्धा आहेत, जे आज मी जॉईन झालो. यासिन सर संपूर्ण स्पर्धा ही करत आहेत आणि खूप मजा येते यासिन सरांसोबत समालोचन करताना. आज यानंतरचा होणारा सामना श्री गणेश परूरपाडा विरुद्ध बापदेव बहिरोळे असा सामना होणार आहे. तर बापदेव बहिरोळे नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय, लगेचच मैदानामध्ये तुम्ही उपस्थित व्हा, नाहीतर पेनल्टी दिली जाईल, कारण शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. त्यामुळे तुम्ही सुद्धा सहकार्य कराल आम्हाला अशी आम्ही अपेक्षा करतोय. हॅलो, मॅन ऑफ द मॅच साई झालखंड ब संघाचा उत्कृष्ट गोलंदाज राजला आम्ही निमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला दिला जाणार आहे. सन्माननीय अनिल कदम यांना मी विनंती करते की टॉस बॉक्स मध्ये राज बबनजी परब यांना मी विनंती करतोय की राज यांना तुम्ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचं आहे. साई झालखंड आयोजित हा चषक आपण पाहतोय, 2024चं हे आयोजन आपण पाहतोय. चोरंडेच्या या सुंदर मैदानावर आपण आहोत. 180 डिग्री. सन्माननीय सूर्यकांत परब यांना आम्ही विनंती करतोय की राजला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी इथे यायचं आहे. राज सोबत सूर्यकांत काका इथे जॉईंट झालेले आहेत आणि त्याला मयूर स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अतिशय सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून झाला, कंजूस गोलंदाजी केली, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला. 2 विकेट सुद्धा त्याच्या स्पेलमध्ये त्यांनी मिळवल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या संघाला ते घेऊन गेलेले आहेत. राज, काय सांगशील या मॅच बद्दल, कारण 30 धावा होत्या. राज थोडासा लाजतोय, परंतु मित्रा लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळे या लाईव्ह स्पर्धेमध्ये थोडंसं बोललं तर कदाचित तुझी रील फेमस होऊ शकते. एनिवेज, दुसऱ्या सामन्याकडे वळतोय जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यासिन मर्चंट सर आपला वेट करत आहेत. व्हॉट यू यासिन सर?